सद्यस्थितीत मराठवाड्यातून येणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी चाकण, शिक्रापूर, तळेगाव, लोणावळा या मार्गे मुंबईला जावे लागते। चाकण आणि शिरूर येथील एमआयडीसीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडी असते। या सर्व पार्श्वभूमीवर वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शिरूर, खेड, कर्जत असा नवीन मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केला आहे। त्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला असून हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे। या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे। मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मुंबईला जाण्यासाठी सध्या एकच मार्ग अस्तित्वात आहे। त्याचा परिणाम वाहतुकीवर होतो। वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून विविध पर्यायांचा विचार करण्यात आला होता। त्यानुसार शिरूर मार्गे थेट कर्जतला जाणाऱ्या या रस्त्याचा एक पर्याय समोर आला। मल्टी नोडल कॉरिडॉर म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून हा मार्ग 4 पदरी असणार आहे। बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा अर्थात बीओटी तत्वावर हा मार्ग उभारता येऊ शकतो। त्यानुसार नवीन मार्गाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्य सरकारला सादर केला आहे। त्यास विविध विभागांच्या मान्यता मिळाली असून आता हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर होणे बाकी आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी दिली। मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या प्रकल्पावर शिक्कामोर्तब होणार आहे। प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहूयात। शिरूर, पाबळ, राजगुरुनगर, शिरवली मार्गे पाईट, वांद्रे, कर्जत असा सुमारे 135 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित। कर्जत मार्ग पुढे पनवेल, उरणला जोडला जाणार। या नवीन मार्गामुळे मुंबईला जाण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध होणार। या मार्गामुळे औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला चालना मिळणार। भूसंपादन तसेच रस्ते बांधण्यासाठी सुमारे 12,000 कोटींचा खर्च अपेक्षित। प्रवाशांच्या वेळेची बचत होणार। वाहतुकीचा ताण कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे।